तर मंडळी मी का नाही अशा उंदीर मामाचा असा उंदीर मामा काहीतरी केलता. तर मंडळी मी तुमचा प्रणव आणि तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. उंदीर मामा तयार करण्यासाठी पहिल्यांदा एका टोपामध्ये शाडू माती घेऊन मळण्यासाठी सुरुवात केली. तो मळून झालेला मातीचा गोळा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून दिला. पूर्वीच्या काळात कलाकार आपल्या कल्पनेने व कौशल्याने प्रत्येक मूर्ती हाताने घडवत असत, त्यामुळे प्रत्येक मूर्ती वेगळी आणि जिवंत भासत होती. परंतु आधुनिक काळात वेळ व मेहनत वाचवण्यासाठी साच्यांच्या माध्यमातून मूर्ती तयार केली जाते असून तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी झाली आहे बरं का. नंतर का नाही साच्यामध्ये माती भरून झाल्यानंतर दोन्ही साचे दाबण्यासाठी सुरुवात केली. नंतर सुकल्यानंतर काही वेळामध्ये साच्यामधून मूर्ती बाहेर काढण्यासाठी सुरुवात केली. साच्यामधून बाहेर काढल्यानंतर आपली मूर्ती अशी काहीतरी दिसत होती. मूर्ती काही वेळ सुकल्यानंतर फिनिशिंग करण्यासाठी सुरुवात केली. मंडळी मी ह्या मूर्तीपासून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वापरली जाणारी मृदंग हे दाखवण्याचं काम मी उंदीराच्या माध्यमातून करत आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये टाळ, वीणा, ढोलकी, तबला, सुरपेटी आणि चिपळ्या यांचा वापर केला जातो. मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका.